जय बाळूमामा मित्रांनो, आपल्या ट्रेडिंगमध्ये बघा सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे सायकोलॉजी आहे. मग ही सायकोलॉजी दुरुस्त होत का नाहीये किंवा सायकोलॉजीवरती आपण स्टिक का होऊ शकत नाही. कारण इकडे आल्यानंतर येण्याचा जो मार्ग आहे ना, सुरुवातीपासूनच आपले स्टेप आहे ते चुकीचे पडतात. त्यामुळे कुठेतरी काम गडबडते. म्हणजे ट्रेडिंगमध्ये फसणारे लोक जे असतात ती पहिला फसणारे लोक गाठ पडणार नाही. सुरुवातीपासूनच जे असे लोक ह्यामध्ये भेटायला लागतात त्यामुळे ह्याच्यावरचा विश्वास वाढायला लागतोय. कुठेतरी ह्याच्या क्षेत्राबद्दल निगेटिव्हिटी तयार होते. आता सायकोलॉजी सगळा डिपेंड व्यवसाय ही माहिती सुद्धा तुम्ही आज पण ऐकलं असेल बघा की ट्रेडिंगला जुगार म्हणलं जाते किंवा काय काय जण अशा पद्धतीने ट्रेडिंग करतात की ती खरोखर ती जुगाराची देखील पलीकडे असते. मग ही जुगार मानसिकता तयार का होत्या आणि जुगार मानसिकता तयार झाली कसं ओळखायचं माहिती आहे का? ज्यावेळी आपले ओव्हर ट्रेडिंग होते आणि रिव्हेंज ट्रेडिंग होते आणि ते ओव्हर ट्रेडिंग आणि रिव्हेंज ट्रेडिंगमुळे ज्ञान असताना देखील आपल्या जवळचे पैसे उडत असतील तर म्हणायची जी मानसिकता जुगार आहे ती होते का? त्याच्या पाठीमागे मूळ कारण आहे, मूळ सायकोलॉजी आहे ना, ते शिकणं किंवा आपण जे बघतोय ना त्या गोष्टी. असं म्हटलं जाते की जे पिकते ते विकण्यापेक्षा जे विकते ते पिकवलं पाहिजे. आता ही जी गोष्ट आहे हे सोशल मीडियावरती केली जाते. आता या ट्रेडिंग संदर्भात जे काय खरोखर चांगलं नॉलेज असेल किंवा टेक्निक नॉलेज असेल, ट्रेडिंगच्या प्रवासात मदत करणारं नॉलेज असेल ना, त्या व्हिडिओनं बघा तुम्ही कधी जास्त व्ह्यू नसतो किंवा जास्त रिच नसते. पण ज्या खऱ्या अर्थानं आबाळ हलणारी काही व्हिडिओ असतील किंवा जिथं खूप मोठी लार्जर दॅन लाईफ दाखवली जाते की ट्रेडिंगमुळे माझं आयुष्य बदललं, मी आधी फटकी चड्डी घालून फिरत होतो, मी हातगाड्या फिरत होतो, आता मात्र मी डिफेंडर घेऊन फिरायला लागलो, आता मी क्रूज घेणार आहे, आता मी जेट घेणार आहे, आता मग काय घेऊ तुम्हीच मला सांगा. मग हे जे केलं जाते ना इथं कुठेतरी घोळ होतोय. आणि हे बघितल्यानंतर जे काही लोक पिसले आहेत ह्याच्यामध्ये ह्या आयुष्यामध्ये की त्यामुळं ते डायरेक्ट रोज ते व्हिडिओ बघितले जातात आणि ते रोज व्हिडिओ बघितल्यामुळं कुठंतरी मी ती लाईफ जगणार आहे किंवा मला अशीच लाईफ जगायची आहे हे डोक्यात पक्क ठेवलं असते, मला तसं जगायचं आहे. पण त्याच्यामधला जो संघर्ष आहे किंवा जे रोज दाखवलं जाते, प्रॉफिट असून दे मोठं लॉस असून दे, ते खरं खोटं हा विषय खूप वेगळा. पण असं काहीतरी जगता येते ना, असं मला जगायचं आहे ही गोष्ट पक्की लक्षात ठेवून फक्त त्याच्याकडे फोकस केले जाते. आणि जो विकणार आहे ना त्याला कळलंय की बाजारात जे विकलं जाते ते आपण पिकवायचं आहे आणि मग लाईफ दाखवून हे विकलं जाते. मग रोज तसले व्हिडिओ केले जाणार, रोज मोठे मोठे प्रॉफिट दाखवले जाणार, रोज तुम्हाला लाईफ चांगली दाखवली जाणार. का दाखवली जाणार? कारण हे तुम्ही घ्या लागलाय, कारण हे आपण घ्या लागलेलं आहे. पण खऱ्यानं लक्षात ठेवा, जर लुझिंग स्टिक ह्या ट्रेडिंगमध्ये असती बरं का, ट्रेडिंग प्रवास कधीही डायरेक्ट म्हणजे प्रॉफिट होत गेलं तसंच राहणार असं कधी होत नसते. आणि ती मोठे लॉस दाखवले जात नाहीत. का नाही दाखवणार माहिती आहे का? कारण त्याच्या आडवा येतो इगो. कारण की जर आता पण मी लोकांचं रोल मॉडेल झाले आणि मी जर असं काय दाखवलं तर माझा महत्व कमी होईल. त्यामुळे काय विकलं जाते तेच आपण पिकवायचं. मग खऱ्या अर्थानं ज्यावेळी ते ट्रेडिंगमध्ये पैसे घेऊन येतात त्यांना वाटते आपण आताच करायचं आहे आणि तिने बघितलं असतं की ह्याच्यामध्ये कमी पैशानं खूप मोठं प्रॉफिट होते, घर गाडी बंगला होते, मग तसं करूया. त्यामुळे ट्रेडिंग करत असताना हे डोक्यातनं पक्क काढून टाकतात की ह्याच्यामध्ये थेंबे थेंबे तळ साठणार आहे, ह्या मडकं जे भरणार आहे थेंबा थेंबाने भरणार आहे, आपल्या डिसिप्लिनने भरणार आहे. आपण काम करत असताना कशा पद्धतीने करतोय, त्याला आपण रूल लावलेत का, त्याला आपण डिसिप्लिन लावले का, आपलं एज आपल्याला सापडले का, ह्या सगळ्या गोष्टी स्किप केल्या जाते. आणि डायरेक्ट आपण आता काहीतरी मोठ्या ह्याच्यामध्ये क्रांती घडवायची आणि ये मा देख मैंने क्या कर दिया, मेरे खून से मैंने आसमान भर दिया, असल्या काय तर गाण्याची रील लावायची आपल्याला, त्यासाठी प्रयत्न केला जातोय. आणि इथंच गोड पेंट खाते. कारण की कमी पैशामध्ये मोठं काहीतरी करायचं डोक्यात खूळ बसते आणि त्यानंतर जुगार कसा असतो, जुगार करत असताना बैठिकाला बसलं जाते आणि त्यामध्ये जर 5-6 जण बैठिकाला बसली तो जोपर्यंत सगळी भोंगळी होत नाहीत तोपर्यंत हा जुगार खेळलाच जातोय. म्हणजे सगळेजण मोकळं झालं पाहिजे. तीच अवस्था येते ज्यावेळी ट्रेडिंगमध्ये आल्यानंतर पैसे घेऊन तुम्ही डिपॉझिट करताय आणि एकदा ट्रेडिंगला बसलं की काहीतरी मोठं कामाच्या $100 बिलियनर मिलियनर करायच्यात मला, त्या मानसिकतेने बसले जाते. जोपर्यंत जीव तोडत नाही तोपर्यंत ट्रेड घेतला जातोय. खऱ्या अर्थानं विचार असा केला पाहिजे की बाबा आज मी किती ट्रेड घेतलं, काय घेतलं, सेटअपवर घेतलं का, आज थांबूया का, उद्या करूया का. असं ज्यावेळी आपण करीन त्यावेळी खऱ्या अर्थानं जुगारी मानसिकता सोडून आपण बिझनेसच्या मानसिकतेत जाईल. आणि जर एका बसल्या बैठकीच्या ठिकाणी कानाना ट्रेड मारा लागलो की ज्याला आपण ओव्हर ट्रेडिंग आणि रिव्हर्स ट्रेडिंग म्हणतोय, ते ओव्हर ट्रेडिंग रिव्हर्स ट्रेडिंग म्हणजेच आपण जुगारी मानसिकतेच्यात. मग हे आपली जुगारी मानसिकता झाली का? मुळातच आपण असं आहे का मी आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्या गोष्टी पहिला स्किप करून लक्षात ठेवलं पाहिजे की हे काम डिसिप्लिननं, सातत्यानं आणि स्वतःला काय जमतं हे बघून केलं पाहिजे. नक्कीच शिस्तीत मिळेल पण यश मिळेल.